पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील जायकवाडी धरण आणि नाथ मंदिर परिसराची केंद्रीय दहशतवाद विरोधी पथकानं पाहणी केलेली आहे। सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोनही संवेदनशील स्थळांचा या पथकानं सुरक्षा आढावा घेतलाय। 23 मार्च रोजी केंद्र आणि राज्य गुप्तचर विभागातर्फे संत एकनाथ महाराज समाधी मंदिर आणि जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। त्यानुसार धरणाच्या संवेदनशील ठिकाणाची विशिष्ट कालावधीत दहशतवादी विरोधी पथकातर्फे तपासणी केली जाते। धरणाच्या भिंतीखाली असलेले प्रवेशद्वार, तेथील चौकी, दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी केल्याचे रजिस्टर आणि तिथे झालेले वादविवाद यांच्याही नोंदी एटीएस पथकातर्फे नियमितपणे घेतल्या जातात आणि त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवला जातो। कारगिल युद्धानंतर धरण सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता। 26/11चा मुंबई हल्ला तसेच ज्यावेळी पाकिस्तानने कुरापती काढल्या त्यावेळी पैठणच्या जायकवाडी धरणाची सुरक्षा वाढवण्यात आली होती। तामिळनाडूत अतिरेकी घुसल्याच्या पार्श्वभूमीवरही 12 सशस्त्र पोलिसांची धरण सुरक्षेच्या ठिकाणी नियुक्ती झाली होती। तामिळनाडू येथे सागरी मार्गाने पाकिस्तानी अतिरेकी घुसल्याच्या शक्यतेमुळे त्यावेळी ही खबरदारी घेण्यात आली होती। सध्या जायकवाडी धरणावर औरंगाबाद ग्रामीण पोलीस पथकाचे 4 पोलीस कर्मचारी आणि पाटबंधारे विभागाचे सुरक्षा रक्षक एकूण 3 गेटवर पहारा देत आहेत, अशी माहिती जायकवाडी धरण कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।